जिथे जिथे कर्तबगारी आली त्या त्या कर्तबगार पुत्रांनी पहिला स्वाभिमान व्यक्त केला तो मायेच्या दुधाचा. कुठेही पहा तुम्ही. भगवान थोडंसं आता सर आल्यामुळे आता घासून घासून पार पाठ झालं त्यांना. हे दुधाकरता सांगतो. सहज शब्द लक्ष्मणाचे आहे. तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. जेव्हा कौंडण्यपूरला सगळ्या कथा भाग तुम्हाला माहिती आहे. शिशुपाल आला. तिथे अहेरवाडी म्हणून गाव आहे, अजूनही आहे अहेरवाडी आहे. आता कौंडण्यपूर छोटंसं झालं. राजा भीमकाचं नगर आहे ते. राजा भीमकाची नगरी आहे कौंडण्यपूर, अमरावतीच्या पुढे. अशा एकंदर 5 मुली एकाच गावच्या आहे सर. 5 मुली आहे. याला पंचकन्या म्हणतात. सगर राजाची केशणी कौंडण्यपूरचीच आहे. राजा दशरथाची मा इंदुमती अजराजाची पत्नी ती कौंडण्यपूरची आहे. रुक्माई कौंडण्यपूरची आहे. नळराजाची दमयंती कौंडण्यपूरची आहे. अगस्ती मुनीची लोपामुद्रा. किती झाल्या मोजल्या तुम्ही? ह्या 5 जणी एका गावच्या. पंचकन्या म्हणतात त्याला, पंचकन्या. रामचंद्राची आजी नातं तुम्ही लावा. दशरथ राजाची माय म्हणजे अजय राजाची पत्नी, तिचं नाव इंदुमती, ती कौंडण्यपूरची. अगस्ती मुनीची लोपामुद्रा ही कौंडण्यपूरची. सगर राजाची केशिणी कौंडण्यपूरची. नळ राजाची दमयंती ही कौंडण्यपूरची. आणि कृष्णाची रुक्माई. अशा 5 जणी होत्या विदर्भातल्या. विदर्भ राजाचं नगर, विदर्भातल्या 5 जणी, त्याला पंचकन्या म्हणतात. अजून काय कमी वाटलं कोणास माहीत. पुन्हा एक शिवाजी राजाची माय, ती विदर्भातलीच, जिल्हा बुलढाणा ना, पंचकन्या. ते एवढं नगर होतं. आता ना हे संतोष नीट आहे, कोणी बुवा सांगणार नाही मला. अहेरवाडी कौंडण्यपूर पासून आता 10 किलोमीटरवर आहे. तिथपर्यंत कौंडण्यपूर होतं. त्याला अहेरवाडी का म्हणतात सर? शिशुपाल आला तो तिथं अहेर घेत बसला, त्याचं नाव आहे अहेरवाडी. तोपर्यंत हे ठरलेलं. आता भागवत कथा तुम्हाला माहिती आहे. मोठा भाऊ रुक्मीच्या पत्नीनं मदत केली रुक्माईला. वहिनी फक्त मला मंदिरापर्यंत न्यायला मदत करा, देवीच्या मंदिरात. म्हणून वहिनी आणि रुक्माई मंदिरात पूजेला कडेकोट बंदोबस्त होता. पण पूजेला म्हटल्यावर कोणीच बंधन घातलं नाही. देवीच्या मंदिरात. आणि बरोबर ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण मंदिरात. स्वयंवर शब्द निर्दोष इथे आहे सर. आता रामायण पाठ आहेत, मला सांगू द्या. मला हे निर्दोष शब्द स्वयंवर, रुक्माई स्वयंवर, सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर, इथे थोडा दोष येतो. हे 3 शब्द पाठ आहे तुम्हाला. रुक्माईचं स्वयंवर आहे, सीतेचं स्वयंवर आहे आणि द्रौपदीचं स्वयंवर आहे. स्वयंवर कशाला म्हणतात? स्वतःहून इच्छा असेल त्याला वरणे, असं जिला स्वातंत्र्य त्याचं नाव स्वयंवर. हा ठीक आहे, द्रौपदी स्वयंवर शब्द पाठ आहे. द्रौपदीची इच्छा आहे अर्जुनाला वरावं. पण अडचण काय आहे? खाली तेलामध्ये पाहून फिरत्या चाकाला फिरणारा मासा, त्याचा डोळा फुटला तर आली ना अडचण. नाही फुटला तर इच्छा असून अर्जुन पती मिळत नाही. म्हणून इथे निर्दोष स्वयंवर शब्द नाही. बरं, सीता स्वयंवर. सीतेला माहिती आहे मला रामप्रभू सारखा पती पाहिजे, पण धनुष्य नाही उचललं तर इच्छा असून उपयोग काय?
म्हणून या दोन्ही स्वयंवर शब्दामध्ये एक दोष आलाच. स्वयंवर याचं नाव आहे, रुक्माईची इच्छा आहे, किसनराव देवळात आले आणि घेऊन गेले, याचं नाव आहे स्वयंवर. पण मदत कोणी केली? मदत वहिनीनी केली. मंदिरापर्यंत नेऊन द्यायला वहिनी आणि रुक्मिणी मंदिरात गेले. रुक्माई पाया पडली आपल्या वहिनीच्या, देवीच्या आधी पाया पडली, डोळे भरून आले. वहिनी, फार मोठं काम केलं बरं का तुम्ही माझं. आता मी तुम्हाला वचन देते, तुमच्या कुंकवाला धक्का लागू देणार नाही मी रुक्माई, बरं का. हे शब्द नीट ऐका. आता पुढचं सगळे पाठ आहे तुम्हाला. भगवान श्रीकृष्ण रुक्माईला घेऊन जात आहेत. हे रुक्मीला कळालं. रुक्मी म्हणजे रुक्माईचा मोठा भाऊ, शिशुपालाचा मित्र होता. शिशुपालालाही कळालं आणि मग सैन्य धावलं मागे पुढे. रुक्माई, मी दुधा करता नेलं तिथपर्यंत. पुढे रुक्माई रथामध्ये बसून, कृष्णजी माग आवाज देणारा रुक्माईचा भाऊ, रुको श्रीकृष्ण, अरे रुको श्रीकृष्ण, रुको. ते तिथंच आयर घेत होतं. लोक जाऊन सांगते इथं काय आयर घेत बसला शिशुपाला, नेली किसनरावनं रुक्माई. मग ते धावलं मागणं. पण सर्वात पुढे रुक्माईचा भाऊ, रुको श्रीकृष्ण, रुको श्रीकृष्ण, रुको. थांबे ना बरं का सर. शेवटचा शब्द रुक्माईच्या भावाना वापरला. तुम्हें मां जसोदा के दूध की सौंगे नाही कृष्ण, रुको. आणि मग आवरला नाही क्रोध देवाला. जेव्हा कधी माय यशोदेच्या दुधाची शपथ घातली, मी दुधा करता दिलं तुम्हाला, टाकली उडी कृष्णानं. धावला आणि धरला रुक्मी, तलवार काढली, मुंडक तोडणार. आता बहीण आहे ना, बहीण रथातून उडी मारून उतरली, देवाच्या पाया पडली. देवा, माझा भाऊ आहे, त्याला मारू नका. याचं कारण सांगते मी. तुम्ही मला प्राप्त व्हावा यासाठी माझ्या वहिनीनं मदत केली. देवळापर्यंत माझ्या वहिनीनं आणलं आणि मी माझ्या वहिनीच्या पाया पडून सांगितलं, वहिनी तुम्ही फार मोठं काम केलं. मी रुक्माई वचन देते, तुमच्या कुंकवाला धक्का लागू देणार नाही. माझा शब्द गेला तेव्हा माझ्या वहिनीचं कुंकू. लक्षात आलं ना. मी त्या दुधा करता तुम्हाला अजून 2 मिनिट घेतोच. होऊन जाऊ द्या ना. आता सर आले ना, पुन्हा येतं काय. रामायण तर पाठ आहे, मी काय सांगणार ते एका मिनिटात सगळे सांगून टाकू. दूध की सौंगन, ही दुधाची. मोरवीचा राजकुमार, 5 वर्षाचं वय, आपल्या बालमित्रासोबत गंगेच्या काठी खेळ खेळत होता. आणि लुटलं सगळे ज्यांचं ते लोक. उंटावर सामान, वर आकाश, खाली धरणी, बोकेचा डोम पोटात उठलेला, म्हातारे माणसं, लेकरं त्या गंगेच्या काठाने जात होते. लेकरं खेळत होते. 200-250 लोक असतील ते उपवासी. जाळपोळ झाली, गाव पेटवलं ते. रुको दादा, 5 वर्षाचं लेकरू ते, अडवलं सगळ्यांना. का जा रे, तुझ्याजवळ सांगून काय उपयोग आहे बेटा. सामान्य समजू नका मला, मी या नगराच्या राजाचा पुत्र आहे. बेटा, आमचं पूर्ण गाव पेटवलं बैमानाने. आमच्या माय बहिणीची आमच्या समोर अब्रू लुटली, जाळपोळ झाली. काही नाही, 2 दिवसाचे उपवासी आहो. वर आकाश आहे, खाली धरणी, रस्ता जाईल तिकडे चाललो बेटा. शपथ आहे तुम्हाला, पुढे पाय टाकला तर तुमच्या जेवणाची व्यवस्था करायला लावतो माझ्या पप्पाला. हे 5 वर्षाचं बरे का. थांबले ते सगळे गंगेच्या काठाला. आणि जे पळत आलं, वडील नव्हते घरी. सर, आई बाहेरूनच. आई म्हणजे त्याची राणी. का रे बाळा,
200-250 लोक त्यांची जाळपोळ झाली, लुटलं सगळे, त्यांच्या माय बहिणीची अब्रू लुटली बैमानाने. ते गाव सोडून चालले, आपल्या नगरातून गंगेच्या काठाने चालले. 200-250 लोक आहे, उपवासी आहे 3 दिवसाचे. त्यांना वाड्यात आणू काय, जेवायची व्यवस्था करशील? इकडे रे बाळ. ते गेलं ना वाड्यात. जसं जवळ आलं सर, एक कानाखाली ठेवून दिली, खाली पडलं ते लेकरू 5 वर्षाचं. भूक लागल्यावर रडण्याच्या पलीकडे ज्याला जगात काही कळतं असं लेकरू खाली पडलं, रडता रडता उठलं, मायचा हात धरला, राणीचा, आणि मागे पुढे ढकलू ढकलू विचारलं, का मारलं आई मला? आपण राजे लोक आहेत ना. हो. मग राजे गोर गरिबाचे अश्रू पुसण्यासाठी राजे असतात ना, तूच सांगतेस ना मला. हो. मग त्या गरिबांना, उपवासी लोकांना वाड्यात आणू का जेवायला विचारलं, काय गुन्हा केला मी? आणि मग माय रडू लागली बरं का. राणी पोटाला धरलं त्या 5 वर्षाच्या लेकराला, रडू रडू म्हणाली, बाळा आज आठवतं मला, ऋषी पंचमीचा दिवस होता. तुला पाळण्यात झोपवला मी, मैत्रिणीसोबत गंगेत स्नानाला गेली होती. दासीला सांगितलं होतं, बाळ रडल, लक्ष ठेवा. मला गंगा स्नानाला खूप उशीर झाला. आल्यानंतर कळालं की तू खूप रडत होता म्हणे. तुझं रडणं थांबवण्यासाठी त्या दासीनं तुला दूध पाजल्याचं कळालं. तसाच तुला पाळण्यातून काढला, तेव्हा 6 महिन्याचा होता तू. पाय धरून उलटा केला, पोट हलवून पोट हलवून पोट हलवून त्या दासीचं दूध तुझ्या तोंडातून मी बाहेर काढलं. पण आज लक्षात आलं, एक तरी थेंब त्या दासीच्या दुधाचा तुझ्या पोटात त्यावेळेला राहिला असेल. अरे म्हणून दासासारखी परवानगी मागायला आला. केवळ माझं राणीचं दूध प्याला असता, त्या 250 लोकांना जेवायला वाड्यात घेऊन घाला असता. लक्षात आलं ना. इथून वाढलं आपलं. तिथे मा जसोदा की सौगन. इथे लक्ष्य म्हणजे म्हणाले, जनवा निकाल के फेंक दो बाबा, परसों दिखाओ तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. प्रभूला वाटलं आता फार कळत झाला. प्रभू घाई 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 आले. जाने दो बाबा, गुनाहगार मैं हूँ बाबा, जो कुछ तारण करना मुझे करो बाबा, अपराधी मैं हूँ बाबा म्हणता म्हणता प्रभूना आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केलं. सर छाती उघडी पडली, उघड्या छातीवरचं भृगु ब्राह्मणाच्या लातेचं चिन्ह जेव्हा परशुरामाने बघितलं, बस बुद्धीचे दरवाजे उघडल्या गेले. परशुरामच्या लक्षात आलं अवतार झालेला आहे. आतापर्यंत क्रोधायमान परशुरामजी सद्गदित झाले. कंठ दाटून आला, अंग रोमांचित झालं, नेत्राला धारा लागल्या. दोन्ही हात जोडले आणि दोन्ही बंधूला क्षमा मागून दोघांचं स्तवन करते. जय रघुवंश बनज बनभानु, जय रघुवंश बनज बनभानु, गहन दनुज कुल गहन प्रसानु, गहन दनुज कुल गहन प्रसानु. जय रघुवंश बनज बनभानु, जय रघुवंश बनज बनभानु, गहन तनुज कुल गहन प्रसानु, गहन तनुज कुल गहन प्रसानु. जय सुर विप्र देवहितकारी, जय मदनो ब्रह्मारी. जय सुर विप्र देवहितकारी, जय मदनो ब्रह्मारी. अनुचित बहुत कहूँ अज्ञाता, क्षमो क्षमा मंदिर भ्राता. अनुचित बहुत कहूँ अज्ञाता, क्षमो क्षमा मंदिर बाजा. कही जय 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 रघुकुल की तू, कही जय 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 रघुकुल की तू, रघुकुल
रघुपति गए बनई तपहे तू, रघुपति गए बनई तपहे तू। जय रघुवंश बन जबन भानु, जय रघुवंश बन जबन भानु। गहन तनुज कुल गहन किसान, गहन तनुज कुल गहन किसान। कही जय 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 रघुकुल केतु, भृगुपती गए बनही तपहेतु। हा आवेश अवतार सांगितलेला आहे, परशुरामजीचा आवेश अवतार आहे। एकंदर प्रकार 6: अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्णतम। अंश, अंशांश तथा आवेश, कला, पूर्ण, प्रकट, तेथे असे 6 प्रकार जे सांगितले त्यातला हा आवेश अवतार परशुरामजीचा आहे। आवेश तशी सुधारणा, बरं का सर, सुधारणा पहिला मच्छ, दुसरा कच्छ, तिसरा वराह, चौथा दुरुस्त करून देतील आमचं, वामन, परशुराम, नरसिंह, हे सगळे क्रम पहा। पहिला मच्छ, ही सुधारणा, सुधारणा। मत्स्य अवतार, मासा 24 तास पाण्यात, पहिला अवतार मत्स्य। मग सुधारणा झाली म्हणजे कच्छ, तो 24 तास पाण्यात असतो मासा। आता कासव अवतार झाला, तो जास्त वेळ पाण्यात, कमी वेळ जमीन, म्हणजे आला थोडा थोडा, हा बा दुसऱ्या थोडा जवळ आला। तिसरा वराह, ते जास्त वेळ जमिनीवर न कमी वेळ पाण्यात। डुकर कुठं असते? जास्त वेळ जमिनीवर, कमी वेळ चिखलात। पहिला मत्स्य, आणि मग कच्छ, आणि मग वराह, मग पुन्हा नरसिंह, अजून माणूस नाही, तोंड वाघाचं, खाली माणूस, नरसिंह। मग वामन, पण ते एवढंच झालं। पुन्हा सुधारणा परशुराम, पण क्रोधायमान, नेहमी खांद्यावर परशु। मग पुन्हा सुधारणा श्रीराम, पण पायाला पाय लागू दिला नाही, एक पाय पुढं एक पाय मागन, धनुष्याला बाण, वैरी कुठून येईल सांगता येत नाही, ही सुधारणा सांगतो। मग कृष्ण झाला, पाय जवळ घेतला पण वाकडाच, अजून जास्त जवळ नाही, देहुडाचरणी। राम अवतारात तर लागूच दिला नाही पायाला पाय, एक पाय पुढे एक पाय माग। किसनरावनं मात्र थोडा जवळ घेतला पण वाकडा धरला, आणि ते किसनराव पंढरपूरला आले, मग मात्र दोन्ही पावलं एका ठिकाणी, विटेवरी ज्याची पाऊले समान, बस तोची एक दान शूरदाता। ही थोडी इथे आवेश अवतार परशुरामजीचा आहे। परशुरामजी निघून गेल्यावर राजा जनकाच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या, आणि राजा जनक म्हणाले, बाबा मी काय भाग्यवान आहे, सध्या सगळं जग ज्याला लट 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 कापतं असा परशुरामासारखा वीर, ज्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो असा श्रीरामासारखा जावाई पठ्ठ्याला मिळाला, अजून मला काय मिळवायचं आहे, बस आता मेरे लिए क्या सेवा है। विश्वामित्र म्हणाले, राजा जरी स्वयंवर काल झालं असलं तरी विधिवत लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आपण एक पत्र तयार करा, आणि पत्र दूतांच्या करवी अयोध्येत पोच करा, आणि दशरथ राजाला सन्मानित करून इथे बोलवून घ्या, म्हणजे विधिवत लग्न सोहळा संपन्न करता येईल। पत्र तयार झालं। पत्र घेऊन मिथिला नगरीचे दूत अयोध्येकडे यायला निघाले। आता तुलसीदासजी कथा बदल करतात, ज्या दिवसापासून राम लक्ष्मण गेले होते त्या दिवसापासून अयोध्या उदास, राजवाडा उदास, कोणाचं कशात लक्ष लागेना, सगळे उदास।
राजे दशरथजी जेवायला बसायचे महालामध्ये 56 भोग. पहिला घास घेतला का राजा दशरथाला घासात अन्न दिसत नव्हतं, 2 लेकरं दिसायचे, राम आणि लक्ष्मण. डोळे भरून यायचे. मैं महल में भोजन करता हूँ कि मेरे लाल जंगल में क्या खाते होगे, कहाँ सोते होगे, संघर्ष करने गए, राक्षस मारने के लिए, कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ होगा ना. एवढी आठवण यायची, डोळे भरून यायचे, ताट सारून द्यायचे. राजे दशरथ न जेवता उठायचे. आज सकाळची वेळ आहे. राजे दशरथ सिंहासनावर विराजमान झाले. रामाची लक्ष्मणाची आठवण झाली, धारा लागल्या डोळ्याला. योग असा की पत्र घेऊन दूत आले दरबारात. सिंहासनापुढे त्यांनी नमस्कार केला. प्रणाम सरकार, प्रणाम. कहा के भाई मिथिलापति जनक जी के सेवक, खुशी की बात है, किस कारण आए हो? राम भैया का पत्र लेकर आए सरकार. मेरे राम का पत्र एवढं ऐकलं आणि जेव्हा राजे दशरथजीनं उडी टाकली सिंहासनावरून, पत्र वाचलं नाही, पत्रालाच पुत्र समजून छातीला लावलं आणि जे रडायला सुरुवात केली. सही समय पर आए हो. काय मेरा राम, कहा है लखन, पत्र पढ़ो सरकार, पूरा पता लगेगा. एवढ्यात भरतजी आले. योग आहे तो. आणि भरतानं बघितला आपला जन्मदाता बाप एक कागद छातीला लावून रडतो. विचारलं पिताजी क्यों रो रहे? अरे तुम्हारे राम भैया का पत्र आया. मेरे भैया का? हिसकावून घेतलं. भरतानी पत्र वाचलं नाही, पत्र डोक्यावर ठेवलं आणि डोक्यावर पत्र ठेवून भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला. आज भरताचं बंधुप्रेम समाजाने पाहिलं. अरे ज्याचं सावत्र भावाच्या पत्रावर एवढं प्रेम सावत्र भावाचं आहे, तर भावाचं भावावर केवढं असेल. शत्रुघ्न आला, त्याची तीच अवस्था झाली. सगळ्या दरबार भरला, रडारड चालू आहे. पत्र कोणीच वाचलं नाही. चांगला संदेश आहे पत्रात की वाईट, कोणालाच माहिती नाही. मग बाप रडतोय म्हणून 2 मुलं रडतात आणि 3 बाप लेकर रडतात म्हणून दरबार रडतो है ना. वशिष्ठ गुरुजी आले, सर्वांना शांत केलं, पत्र आपल्याकडे घेतलं आणि धीर गंभीर आवाजात पत्राचं वाचन वशिष्ठ गुरुजींनी सुरू केलं. एकंदर 5 प्रसंग त्या पत्रात होते. ताटिकावध, यज्ञरक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग, परशुराम विदाई. ही 5ही प्रसंग वाचले वसिष्ठाने. आनंदाला पारावार नाही. तुमच्या रामाला घेऊन जात असताना ताटिका नावाचे राक्षस धावून आले. तिथं तुमच्या रामानं एकाच बाणात वध केला. माझ्या यज्ञाचा विध्वंस करणारे सुभाव आणि मारीची त्या दोन्ही राक्षसाला मारलं. माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. मिथिला नगरीकडे जात असताना शापित अहिल्या तिचा तुमच्या रामाच्या राज्यकरानं उद्धार झाला. रावणासारख्यानं हालत नाही, धनुष्याचे तुकडे झाले. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर तुमच्या रामाच्या चरणी नतमस्तक होऊन निघून जाता झाला. एवढे प्रसंग 5ही वाचले तेव्हा ज्यांनी पत्र आणलं त्याच्यापुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला, पण हात लावेना. राजे दशरथजीला म्हणावं लागलं, सेवक लोग भीक नहीं है, भेंट है, स्वीकार करो प्रेम की. सेवक म्हणाले, अविनय हो तो क्षमा करे, हम कन्या पक्ष वाले है, यहाँ दे सकते यहाँ का नहीं ले सकते. आम्ही सीतेच्या माहेरचे सेवक आहोत राजे, आम्ही लेकीच्या सासरी देत असतो. माहेरची माणसं देत असतात, नेत नसतात. अजूनही ती परंपरा खेडेगावामध्ये, खेडेगावात, शहरात नसेल पण खेड्यागावात, अरे कोणाचंही लग्न राहू द्या आणि कोणत्याही समाजाच्या मुलीचं असू द्या, पूर्ण गाव एकजुटीनं कामाला लागतं की नाही. सगळे गावचं गाव. काही संबंध हेवे दावे पक्ष गट तट सगळे त्या दिवशी विसरतात लोक. आणि एकत्रितीने एवढंच वाक्य आहे, गावाची अब्रू जाता कामा नये, पाहुणे उपवासी राहू नये, सर्वांची व्यवस्था करा, आपल्या गावाची अब्रू जाईल, आपल्या गावाचं नाव जिल्ह्यात आहे, अब्रू जाता कामा नये. अख्खं गाव एकजुटीनं कोणाच्याही मुलीचं लग्न राहू द्या. बरं त्या गावचा श्रीमंत असेल ना सर, तर तो गोदरेजचं कपाट आणतो, पण त्या गावचा झोपडपट्टीतला 2 शेळ्या चारणारा, गाठी गाठीचं धोत्र, पाटकी बंडी, जर्मनच्या ताटात शेळी पाकी भाकरी खाणारा गरीब असेल, तोही शिल्लोडला जातो, 25 रुपयाचं फुलपात्र आणतो का माझ्या गावची ताई नांदायला चालली म्हणतो. माहेरचे लोक देत असतात राजे, नेत नसतात.
आता तयारी झाली, रथ सज्ज झाला. रथामध्ये दशरथ राजे, वशिष्ठ गुरुजी, सुमंत प्रधान, भरत, शत्रुघ्न आणि त्यांची मित्रमंडळी घोड्यावरती स्वार. वरात निघणार माय कौसल्या दशरथजी पर्यंत येऊन एवढंच म्हणाले, रघुकुल का नियम है, बारात में महिलाओं को आना मना, तो हम नहीं आते, लेकिन जितना जल्दी हो सके उतना जल्दी मेरे राम लखन को ले आओ. वरात निघाली. एवढ्या लवकर कशी निघाली म्हणाल तर 1 तास संपला ना. गड्या बघा तुम्ही. मग आता काय 2 तर आले. केवट कथा पूर्ण करायची आहे ना, जादूसारखा तास. 1 तास पूर्ण झाला आणि बरोबर वेळेत आहे आपलं. आणा गोवर्धन गिरीधारी त्याने धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. वरात निघाली तेव्हा जगातले सगळे शुभ शकुन वरातीला सामोरा येऊ लागले. शुभ शकुन हे तुमच्या फायद्याचं आहे बरं का श्रोते, नीट ऐका. रामायण सगळे विसरला तरी चालेल, पण एवढे मुद्दे लक्षात ठेवा. शुभ शकुन म्हणजे वरात निघाली तेव्हा उजव्या भागाच्या शेतात कावळे बसलेले दिसले. दाहीन काग सुकेत सुवावा. उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसणे हे शुभ शकुन आहे. तुम्ही कोणत्याही कामासाठी जर घरून निघाला आणि उजव्या भागाच्या शेतात जर बसलेले कावळे दिसले तर समजायचं आपलं काम 250% होणार आज. हे नीट आहे का. झाडावरचे कावळे नाही चालत, हां, नाही तर मग पुढे होणार. शेतात बसलेले कावळे पाहिजे आणि ते आपल्या उजव्या भागाच्या शेतात. आणि शेतात बसलेले कावळे दिसले. मोठी मोठी मंडळी आली. सर्वांचं स्वागत आहे. हां, आमचा आशीर्वाद आहे. दाहीन काग सुकेत सुहावा. उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे. नकुल, नकुल शब्दाचा अर्थ आहे मुंगूस दिसणं. हे मुद्दे लक्षात घ्या. मुंगूस दिसणं सुद्धा शुभ शकुन आहे. कोल, कोल दिसणं शुभ शकुन आहे. वासराला पाजत पाजत गायीचं सामोरून येणं शुभ शकुन. डोक्यावर भरलेला माठ पाण्याचा आणि कडेवर लेकरू. डोक्यावर भरलेला माठ घेतलेली महिला दिसणं सर शुभ शकुनच आहे, पण तिच्या कडेवर जर लेकरू असेल समजायचं आजचं काम 200% होणार. सघट सबाल असे 2 शब्द आहे. कडेवरच्या लेकरासह आणि डोक्यावर पाण्यानं भरलेल्या माठासह महिला दिसणं हे शुभ शकुन. हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा जाणं. डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन शुभ शकुन. मासे विकणारा कोळी दिसणं शुभ शकुन. दही विकणारी महिला दिसणं शुभ शकुन. आणि वेदाचं पुस्तक घेतलेला ब्राह्मण दिसणं हे शुभ शकुन. कधी महाराज दशरथ वरात घेऊन निघाले मिथिलेला तेव्हाच सांगतो हे. एवढे शुभ शकुन झाले. आज शकुनालाही वाटलं आपल्यालाही पवित्र व्हायची संधी आहे, कारण ब्रह्माचा बाप वरात घेऊन चाललेला आहे. आपण ही संधी सोडायची नाही. ते आपण पाहिलं मोदी साहेबांच्या हस्ते पूजा झाली. कोरोनाचा काळ होता तेव्हा राम मंदिराचं भूमिपूजन आपण टीव्हीला पाहत होतो. या विष्णुभाऊ तर त्यांच्याही मागं व्याप आहे, इच्छा असून त्या बुवाला ऐकता येत नाही. ज्ञानेश्वरी मंदिरात रामायण झालं तरी असाच फिरत होता. आता असंच असते भाऊ.
मग हो चालेल. गोवर्धन गिरीधारी मोठे मोठे लोक आलेले आहे, त्यांच्या मागं व्याप आहे बरं का, आम्ही समजू शकतो. त्यांना लगेच जायचं असेल हा मग तेच मला, अरे सगळ्यांनी गोपीचंदन लावले तर भारताचं कसं होईल. आपल्या आपल्या ड्युट्या सर्वांनी केल्या पाहिजे. हा दोघांचंही काम आहे. हे मोठे मोठे लोक नेते मंडळी रस्ता चांगला करायची कामं करतात आणि रस्त्यावरून व्यवस्थित कसं चालावं हे बुवा लोक शिकवतात. जमलं ना आता. हे रस्ता करायचं तुमच्याकडे आणि त्याच्यावरून व्यवस्थित कसं चालावं हे सांगणं बुवाकडे. हां म्हणून आपलं युती आहे. या या मला माहिती होतं तुम्हाला थोडा व्याप आहे. कारण सांगतो मी, आम्ही रोजचे प्रवासी असल्यामुळे बरोबर डाव ओळखतो की आल्या आल्या गाड्याचे तोंड पलटून लावले. ह्या रोजचा अभ्यास आहे. ज्या अर्थी अच्छा बर 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 वा हो 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 बरं बरं बदनापूरला होता. या विष्णुबा आपलं कर्तव्य करा. धन्यवाद. फोटो काढून घे. मला माहिती होतं गाड्या पलटून लावल्या म्हणजे यांना लगेच. आजच्या आपल्या सुवर्ण महोत्सव सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या या भागाचे माननीय खासदार रेल्वे मंत्री यांचे मोठे जावई पांडे भाऊजी आपले, तसेच आपल्या या भागाचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वरजी मोठे साहेब, आमचे सिल्लोडीतील कॉन्ट्रॅक्टर काळे साहेब, सर्व आपले परिचित आपले पाहुणे सयाजीजी वाघ आणि आपल्या बाजूच्याच गावाचे आपले सिद्धेश्वर सहकारी संचालक काकासाहेब पाटील फरकाडे यांनी आपल्या या वेळात वेळ काढून बाबाची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कारण बाबांनी सांगितलं की त्यांच्या मागे सध्या व्याप आहे, परंतु आपल्या या चालू असलेल्या सुवर्ण महोत्सव सप्ताहाला आपण भेट द्यावी अशी इच्छा आम्ही त्यांच्याजवळ व्यक्त केली. तसे आपले साहेबसुद्धा येणारे वेळात वेळ काढून तरी आपल्याला पांडे भाऊजीमार्फत आपल्या आदरणीय आपले रेल्वे राज्यमंत्री यांनी आपल्या सुवर्ण महोत्सवासाठी 1 लाख रुपयाची मदत दिलेली आहे. आणि ती मदत आपल्याला आपले ज्या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय केंद्रे महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला या रेल्वे राज्यमंत्रीमार्फत 1 लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे, तरी ती स्वीकारावी अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर महाराजांना अशी विनंती करतो की पांडे भाऊजीचा या आपल्या कार्यक्रमाला आल्याबद्दल, आणि पांडे भाऊजीनेही काल आपल्याला थोडक्या मोडक्या गावातनी त्यांनी जरा कमी मदत केली, तर भाऊजीला अशी विनंती करतो की काल त्यांनी 4 डबे पाठवले, अजून ते रोख स्वरूपात आपल्याला मदत करतील. भाऊजी जरा दुष्काळ आहे म्हणून तुम्हाला मदत मागण्याची वेळ आलेली आहे, नाही तर तुम्हाला मदतही मागितली नसती. आतापर्यंत कधी आम्ही मदत मागितलेली नाही, परंतु आमच्या गावावर आजही टँकरने आणि बैली गाडीतून पाण्याची व्यवस्था करणं चालू आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमचं माफी मागतो की अशी मदत आम्हाला पहिली वेळ तुम्हाला मागण्याची वेळ आलेली आहे, तरी अजून आपण थोडी आम्हाला मदत करावी अशी गावकऱ्याच्या तर्फे आमच्या सर्व कार्यकर्त्यातर्फे आपल्याला विनंती करतो. त्यानंतर आपल्या या भागाचे जिल्हा परिषद सदस्य त्यांनी आपल्याला 11,000 रुपयाची मदत या अगोदर दिलेली येऊन स्वतः, तरी ज्ञानेश्वर भाऊचंही स्वागत केंद्र महाराजांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. तसेच आमच्या सिल्लोडीतील ठेकेदार आदरणीय अनिलजी काळेसाहेब यांचाही सत्कार आपल्या या गावातर्फे करण्यात येत आहे, तरी काळेसाहेबालाही सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आपले सर्वांचे जवळचे आणि आपले स्नेही काकासाहेब पाटील फरकाडे यांनी आपल्याला
21,000 रुपये. सगळे शुभशकुन होऊ लागले. इथपर्यंत आपला प्रसंग आलेला होता. दोन सागराचं मिलन चापेसर सीमेवर झालं. मिथिला नगरीची सीमा. दोन सागर म्हणजे अयोध्येचा जनसागर आणि मिथिलेचा. तिकडून सर्वात पुढे महाराजा जनक सोबत बंधू कुशकेतू, शतानंद, विश्वामित्र, राम, लक्ष्मण. इकडून सर्वात पुढे महाराज दशरथजी, गुरु वशिष्ठ, सुमंत प्रधान, भरत, शत्रुघ्न. घाई घाई राजे जनक दंडवत घालायला आले. तेवढ्या चपळाईनं दशरथजी पुढे गेले. दंडवत घालू दिला नाही चापेसर, कडकडून मिठी मारली. आणि जेव्हा राजा दशरथाच्या खांद्यावर मान टाकून राजा जनकाचं रडणं सुरू झालं. का महाराज, तुम्ही मुलाचे वडील आहात, मी मुलीचा. मुलीच्या वडिलाचा अधिकार छोटा असतो, मुलाच्या वडिलाचा अधिकार मोठा. मला पाया पडू द्या. मुलीच्या बापाचा व्यवहार हा, पण मुलाचाही बाप किती नम्र असावा हे दशरथाकडे पहा. दशरथजी म्हणाले, जनक आप कन्या के पिता, मैं पुत्र का पिता हूँ. कन्या का पिता तो दाता होता है, पुत्र का पिता याचक. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ, मुझे संभाल लेना. कुठं लावायचं हे? चापेसर स्वर्गात गेले. राजे दशरथ तर इंद्र उतरतो खाली, हाताला धरून आपल्या आसनावर बसवतो. एवढं वजन स्वर्गात देवाच्या राजा इंद्राजवळ ज्या दशरथ राजाचं आहे, तो दशरथ राजा जनकाला म्हणतो, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी. आणि खरंय बरं का, इथं जेवढे मुलीचे बाप बसले असतील ना, त्यांनी स्वतःला कमी समजायचं नाही. मुलीचा बाप कोण आहे? ए पोरियो, आपल्या आपल्या पप्पाला जाऊन सांगा घरी. आज रामायणात सांगितलं ना बाबाने, मुलीच्या बापानं स्वतःला कमी नाही समजायचं. कोण आहे मुलीचा बाप? दाता. दाता कोणाला म्हणतात? दान करतो त्याला. मग कन्यादान शब्द आहे का पुत्रदान? खरं सांगा, आहे ना? कन्यादान. दान करतो तो दाता, मागायला येतो तो भिकारी. नाही म्हणू आपण, जरा शब्द चांगला वापरू, याचक. याचक महाराज, दोन्हीचा अर्थ एकच आहे. याचक काय आणि भिकारी काय, ही मराठी भाषा आहे. नालायक म्हटलं काय आणि लायकीचं नाही म्हटलं काय, हे एकच आहे. पण होतं काय, नालायक म्हटल्यावर राग येतो, लायकीचं नाही असं म्हटलं की पहिल्यापेक्षा बरं वाटतं. अर्थ एकच. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ, मुझे संभाल. अरे कुठं लावायचं हे? बरं का सर, आम्ही जात नाही लग्नाला, पण तुम्हाला अनुभव आहे. 2 गुंठे ऊस. विष्णुभाऊ, नवरदेवाच्या बापाकडे ऊस 2 गुंठे. त्या 2 गुंठ्यात गाजर गवत. त्या गाजर गवतानं याचा ऊस दिसत नाही. आणि हे लग्नात रुसून बसतंय बाप नवरदेवाचा. लोक बाकी चला पुढे, नाही येणार. अरे त्याला माहिती आहे पुन्हा कोण कुत्र विचारतं, एवढी संधी आहे. चला पुढं, नाही येणार म्हणतो तर काय झालं? बाप आहे नवरदेवाचा. हो पाहुण्यांना माहिती आहे तुम्हीच आहे बाप. चला पुढे. नाही येणार. काय झालं? मी नवरदेवाचा बाप आहे. हो सर्वांना माहिती आहे. चला पुढे. नाही येणार. काय झालं? बाप आहे नवरदेवाचा. तुझंच नाव छापलं पत्रिकेत नवरदेवाच्या नावापुढं. तू स्वतःच काय एवढ्या मांडवात भरल्या लोकांचा संशय घेतो? चला नाही येणार. काय झालं? मी बाप आहे नवरदेवाचा. अरे मग काय बिघडलं बाप आहे तर? मला पहिला पटका का नाही बांधला? अरे काय झालं नाही बांधला तर लेका 2 गुंठे उष्ण गाजर गवत बसलं रुसून. भगवंताचा बाप म्हणतो, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी, मुझे संभाळले ना. आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे रामायण. सर्वांचं स्वागत झालं. 2 साधू एकत्रित आले. 2 साधू, वशिष्ठ दशरथाच्या वतीनं, शतानंद जनकाच्या वतीनं. आणि 2 साधूची चर्चा चालू झाली. वशिष्ठाला शतानंद म्हणाले, बाबा काय योग आहे तुमच्याकडे? 3 मुलं शिल्लक, आमच्याकडे 3 पोरी शिल्लक आहे. सीता रामाला निश्चित झाली, पण सीतेची बहीण उर्मिला ती देऊ लक्ष्मणाला. आणि मग राजा जनकाचे बंधू कुशकिताना 2 मुली आहे. मांडवी श्रुतकीर्ती, श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मणाला, सीता रामाला. 4 बहिणीचं 4 सोबत एका मंडपात उरत. चालेल चालेल. 2 बुवानी जोडवलं. दोघाच्या बापाला तपास नाही हा. बुवा वेल्डिंगच्याच कामावर असतात बरं का विष्णू भाऊ.
बुवानं जोडायची कामं करायची. एका गावाचे 2 तुकडे होत असेल सापे सर, तर बुवानी अख्ख्या गावकऱ्याच्या झोपडपट्टीपासून बंगल्यातल्या श्रीमंतापर्यंत पाया पडायचं, सर्वांच्या पाया पडायचं आणि सर्वांना एका ठिकाणी आणून एकच सप्ताह करायचा आणि गाव जोडायचं. हे काम बुवानी करायचं, वेल्डिंगचं काम, वेल्डिंगचं. त्यासारखा आनंद नाही. म्हणून इथे फार मोठं ते कार्य झालं बरं का विष्णुभाऊ. तुमच्या कृतीला, तुमच्या धावपळीला आम्ही एकदा नमस्कार करतो, सगळे टाळ्या वाजून तुमच्या कार्याचं आम्ही कौतुक करतो. आणि पुन्हा आधीच आमच्या आधी 2 दिवस हजर आहे, ते काला झाल्यावर 2-3 दिवस थांबणार आहे. ठीक आहे, आनंद आहे. हे वसिष्ठ आणि शतानंदाचं सांगतो मी दोघांनी. वसिष्ठाने येऊन सांगितलं राजा दशरथाला, आम्ही असा निर्णय घेतला. शतानंद म्हणाले जनकाला ठीक आहे. आणि मग मुहूर्त निघाला. मार्गशीर्ष महिना आहे, शुद्ध पक्ष, पंचमी तिथी, गोरज मुहूर्त. गोरज म्हणजे धेनू धुरी असा हिंदीमध्ये शब्द आहे सर. धेनू धुरी बेला, त्याचा अर्थच आहे गोरज. गायी रानातून वासराच्या ओढीनं चरून येतात, त्यांच्या खुरानं ती धूळ उडते. ती पांढरी धूळ मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळी दिसते. त्या कालावधीचं नाव आहे गोरज. गायीच्या खुरानं उडणारे रज. त्यावेळी लग्न ठरलं रामचंद्राचं. मोठा मंडप जसा गेवराईच्या लोकांना टाकला. सर आहे का काही काटकं सर? हां, तिथे गोवर्धन गडावरही असंच, इथंही असंच. गेवराईचे लोक आहे ते. मुलीच्या लग्नात कसर करतील पण पारमार्थात नाही करत. याच्यात नाही सरत मागा आहे ना. आता परिस्थिती काय आहे? पाणी नाही, टँकरनं पाणी चालू आहे. प्रत्येकजण 10-20 क्विंटल गहू दरवर्षी विकायचा इथला शेतकरी. आता त्याला तेवढे घ्यावं लागते, अशी परिस्थिती आहे. पण ते कारण इथं दाखवलं नाही. ऐश्वर्यात कार्यक्रम आहे. श्रीकृष्णाच्या द्वारकेसारखा मंडप केला. तिकडे सगळे बसून आहे जेव घालायला. त्यांना कीर्तन ऐकायला मिळत नाही, त्यांना प्रवचन नाही, त्यांना इकडचा काही आनंद नाही. ते तिकडे स्वयंपाकाच्या मंडपात गामस्थ बसून आहे ना, ते एवढ्याचसाठी की आमच्या गावातून कोणी उपवासी जाऊ नये त्याकरता तिथे बसले सगळे. आनंद आहे. आता काय 3च दिवस राहिले भाऊ आमचे. आणि पाहता पाहता 4 दिवस संपले. जमतंय, देवाला काळजी आहे. मी त्यांना गोवर्धन म्हणतो, त्यांचं नाव गोवर्धन. हे पहा, संत भगवान बाबा तिथून मोबाईल करतात, अरे जा रे गेवराईला, अरे त्या लोकांना मदत करा. हे बाबामुळे येतात लोक इथं. भगवान बाबाचा मोबाईल जातो तिकडे, आपल्याला काय माहिती आहे? हां, हे संताच्या मनात आहे सगळे. बरोबर. मोठा मंडप टाकला. मंडपाचं सौंदर्य पाहायला अनेक होते. आता एवढी वेळ आपल्याकडे नाही. बस, कोणाचं समाधान होत नव्हतं, इतकं सौंदर्य मंडपाचं. वर विरोधकाची मीटिंग. बरं का, हे पद्धत पूर्वीपासूनची आहे. तुम्ही जेवढं चांगलं काम कराल तेवढे विरोधक आपोआप वाढतात. ते तेवढ्याच कामावर असते. विरोधक वाढवायची गरज नाही, फक्त तुम्ही मोठं व्हा. वैरी वाढलंच म्हणून समजा, त्यांना वाढवावं लागत नाही. आपोआप वाढते, ते आपोआप वाढतं. वर मीटिंग झाली विरोधकाची. इंद्राकडे काय करा, मुहूर्त टाळा. रामाचं लग्न मुहूर्तावर लागलं तर याच्या जीवनात विघ्न नाही.
हे वनवासात येत नाही, याची पत्नी रावण चोरत नाही, रावण मरत नाही, तेथील कुठे देवता बंदीकरण सुटत नाही, काय करा मुहूर्त टाळा चापेसर. 14 मिनिट मुहूर्त टाळला इंद्रानं. वसिष्ठानं जबाबदारी झटकली, मी जबाबदार नाही. जनका, दशरथा, 14 मिनिट लग्न उशिरा लागलंय. परिणाम काय झाला? 14 मिनिट उशिरा लागलं तर वर्ष 14 वनवासात गेला. आमचं 3.5 तास लेट लागल्यावर काय काय होत असेल हे घरी गेल्यावर डोके चालवायला छापताच कशाला पत्रिकेत. माझा जन्म गेला मिनिट सांभाळण्यात. मी त्या भानगडीत पडलो नाही, पण एक सांगतो, वेळ कशा करताय? वेळ सांभाळण्याकरताय, छापण्याकरता नाही. मुहूर्त आज रोजी लग्न लागेल असं लावत जा. 12:42 घालता कशाला? आता तर एक मोठी बिमारी झाली चापेसर, तुम्हाला जावं लागते लग्नाला, आम्ही कधी जात नाही. मोठी बिमारी ते 10च पोरं असतात नवरदेवाचे मित्र. बाप रे, 10,000 पाहुण्याला त्रास देतात रे राजा. पाहुणे बसले असतात मंडपामध्ये 2 तासापासून, लाईट गेलेली, फॅन बंधनला, लहान लेकरं रडतात, मावल्या साडीच्या पदरानं लेकराला वारा घालतात, पाणी मागतात लेकरं. इकडे लोक घड्याळ पाहता, काय भानगडाय, लग्न 12:30चं छापलं आणि आता 2:30 वाजले तरी अजून नवरदेव तिकडेच नाचणं चालला. काय चाललं? 3 वाजले. शेवटी बाप येतो नवरीचा मुलांच्या पाया. ते 10च पोरं असतात नाचणारे. चला रे पोरो, अब्रू जाती रे बाबा, अरे 12:30चं लग्न, 2:45 वाजले, जा तुम्ही खुशी करू द्या. ते नाही ऐकत 10. बरं, त्यांचाही दोष नाही, उष्णता त्यांच्या पोटात असते, खर्च नवरदेवाचा असतो, हे मराठी कळतील तुम्हाला. हां बस, ते नाही जुमानत त्या दिवशी. शेवटी 3 वाजले सर, आचार्य आला, पाटील इकडे या, पाटील इकडे या. काय तुम्ही म्हणला होता 12:30ला स्वयंपाक तयार ठेवा, मग काय झालं? 3 वाजले. आंबट वास यायला लागला अन्नाचा. मी जबाबदार नाही. आत्ता अक्षरशः नवरीचा बाप त्या मुलाच्या पुढे लोटांगण घाल, चला पोरो, अरे अन्नाची नासाडी रे माझी अब्रू, जा तुम्ही खुशी करू द्या. ते 10 नाही ऐकत. म्हणून माझं एक वैयक्तिक मत आहे सर, गावोगावी एक मंडळ स्थापन करा. 10च पोरं पाहिजे गरम रक्ताचे. त्यांच्या हातात उसातल्या शेवरीचे दांडके द्यायचे, त्यांचं नाव ठेवायचं, दांडक मंडळ गेवराई शेणी आपले सहर्षे स्वागत करीत आहे. कधीही ती ऐकत नाही ना बैमान, तेव्हा नवरीच्या बापानं यांना मोबाईल करायचा, हॅलो दांडक मंडळ गेवराई, हा चला स्वागत आला. तिकडे कपडे फाटेपर्यंत बदलून काढा, काही पाप लागत नाही. नवरदेव वेळेवर आणा, लग्न वेळेवर लावा. वधूवर जन्मभर दांडक मंडळाला आशीर्वाद देतील. तुमच्यामुळे आमच्या जीवनाचं कल्याण झालं म्हणतील. अरे हे नाचण्याच्या विरोधातलं बोलणं नाही भाऊ. नाचणं तर तेव्हापासून आहे. तुम्हाला 3 तास नाचायचं आहे ना, अरे 12:30चं लग्न तुम्ही 12:30ला नाचणं सुरू करता, 3 तास नाचता, 3:30ला नवरदेव आणता. तुमच्या 3 तासाच्या डिस्को, जन्माचा डिस्को होतो, याची काय वाट आहे? तुम्हाला 3 तास नाचायचं, 9ला नाचणं सुरू करा, 12पर्यंत नाचा ना, आणि त्याला 12:30ला मुहूर्तावर आणून त्याचं लग्न लावा. पण 12:30ला नाचणं सुरू, अरे त्याही वेळेला रामचंद्र घोडा काम आहे, त्याच्यावर नवरदेव राम आहे. कामाचा लगाम धरणारा कोण आहे जगात? फक्त राम. आणि बाकी 3 घोडे साधे आहे, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण. म्हणजे 4 पुत्र, 4 घोड्यावर स्वार, आणि मित्रमंडळी नाचू लागली. इतकी वेळ नसली तरी आपण 1-2 मिनिट हात वर करा, शाबास. फक्त सावरियो 4च अक्षर आहे, तालात म्हणायचं. हाय बड़ प्यार लागे सावरियो, हा बड़ प्यार लागे सावरियो.